तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ह्या निसर्गरम्य वातावरणात म्हणजे गावाला आलो आहे. तर झाडाखाली बसलो आहे आणि प्रॅक्टिस करता करता आठवलं की तुम्हाला एक व्हिडिओ रामकृष्ण हरीचं पूर्ण साखळी आहे त्याचं व्हिडिओ काढून टाकावा, सगळ्यांना कळावं अशी मी सोप्या पद्धतीने साखळी तुम्हाला वाजून दाखवणार आहे. तर रामकृष्ण हरीची पहिलं साखळीमध्ये पहिला बोल आहे हा पहिला बोल आहे. कोणता आहे? दहा गिन दहा दहा तीन तीन नात देता तिथे कथा गदी घेण हा बोल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही वाजवायचा आहे दहा गिन दहा गिन तग गिन धागे तेटे. कोणता बोल आहे? दहा गिन दहा किन तग घिन धागे तेटे. हा सोप्या पद्धतीचा बोल आहे. त्यानंतरला त्याच्यात थोडासा चेंज करून एक दुसरा बोल बनवलेला आहे दहा गिन दहा किन तग गिन धागे. हा दुसरा बोल आहे. आणि त्याच्यानंतरला जेव्हा आपली लय फास्ट होईल तेव्हा वाजवायचं आहे देता देता नत्ता देता किंवा दहा देता नत्ता देता हा वाजवायचा देता देता नत्ता देता 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 नत्ता देता किंवा देता देता नत्ता देता. हे दोन बोलांपैकी तुम्ही कोणताही वाजवू शकता किंवा दोन्ही पण वाजवले तरी चालते. त्यानंतर उठाण घ्यायचे आहे. उठाण कोणते आहे? ते टिकत कधी घेणं दहा दहा ते टिकत कधी घेणं दहा दहा ते टिकत कधी घेणं हे उठाण आहे. कशी वाजवायचे आहे बघा. ही उठाण आहे. आणि त्याच्यानंतरला तुम्हाला घ्यायचं आहे धागीनत्ता. जेव्हा खूपच फास्ट होईल तेव्हा घ्यायचं आहे धागीनत्ता. धागीनत्ता झाल्यानंतरला धागीनत्ता कसं वाजवायचं मी तुम्हाला लगेच सांगतो. आणि लास्टला घ्यायचे आहे उतरण. उतरण कोणते आहे? ही उतरण आहे. हे सर्व मिळून आपलं साखळी तयार होते. म्हणजे रामकृष्ण हरीमध्ये कसं वाजवायचं हे बघा. मग आता सर्व रामकृष्ण हरीचं मी एक सर्व लय म्हणजे साखळी ती तुम्हाला वाजून दाखवतो कशी वाजवायचे. रामकृष्ण